देवा, लग्न निर्विघ्नपणे पार पाडलंस, पण आमच्या आनंदाच्या गोड क्षणात मिठाचा खडा का टाकलंस? माझी काय बी चूक नसताना माझ्यावर हा आळ का आला? देवा, मला तुम्हाला काय बी दोष द्यायचा नाही. त्याच्या आजाची काय बी चूक नाही हे मला माहिती. फक्त या सगळ्याला सामोरं जायची आम्हाला ताकद दे आणि आमचा संसार सुखाचा होऊ दे. कुणाल, जी बाळासाहेब. पाण्याची बाटली घे. अहो भैया बास की आता बास झालं. अरे काय बास की? अहो रागाच्या बरोबर तुम्ही 4 पाण्याच्या बाटल्या संपवल्यात भैया. अरे काय करू मग? हा, हात लागलेली आगच शांत होत नाही ना. पण भैया त्याचा काय उपयोग आहे? काय उपयोग आहे म्हणजे? हा, दार खिडक्या लावलं तरी त्या आजाच्या वरातीचा आवाज आमच्या कानात येत होता. कसं वाटलं असेल आमच्या मनाला? हा भैया काय रे जामे? अहो भैया तुम्ही पाणी पित काय बसलाय? अहो तिकडे आग लागली, आग. कुठं? अहो भैया जयश्री आली. अरे जाम्या, त्यांच्या घरचं लग्न कार्य म्हणल्यावरती येणारच ना. अहो तसं नाही भैया, जयश्री कायमची घरी आली. काय? अहो होय भैया. ए जामे, भांग बिंग तर पिऊन नाही ना आला? अहो नाही भैया, जयश्री कायमची घरी आली. अहो त्याचं काय झालं, वरात नीट घरी आली आणि जयश्रीचा नवरा जयश्रीला घेऊन घरी आला. तुमच्या बच्च्याचं आणि तुमच्या पुरीचं लपडं चालू आहे. जयश्री आली जामे? होय भैया, आणि परत घरी जाईल असं काही नाही वाटत. म्हणजे जयश्री परत आली? अहो होय भैया. आता परत नाही ना जाणार? नाही, कन्फर्म परत नाही ना जाणार? 101% नाही भैया. भैया तिच्या नवऱ्याने त्या दोघांचा व्हिडिओ आणला होता. तो व्हिडिओ बघून तो एवढा पिसाळा होता, एवढा पिसाळा होता भैया, तो तिला परत घरात घेणं शक्यच नाही. पण भैया त्याला तो व्हिडिओ कोणी पाठवला ते काय कळलं नाही. काय महत्वाचं काम होतं? व्हिडिओ नीट झालाय ना? एकदम तुम्हाला पाहिजे तसा. पाठवा मग. आलं का? बघू. नाही आलं का? भैया त्याला व्हिडिओ आपण तर पाठवला नाही ना? ए, अरे नाही नाही, आपण केलास तुला कळलं नसतं का? हा, गुड न्यूज. जा घरी जा, आराम कर. आणि हा, उद्यापासून आजाच्या घरावर वॉच ठेवायचा. सेंड. आता भैया. जमे, म्हणजे खरंच जयश्री परत आली? होय हो भैया. जमेला कसला मी. गो. अरे काय जयश्री म्हणजे काय? गॉड इज लिस्निंग. गॉड, यू आर लिस्निंग. ही इज लिस्निंग टॅलेंट. आले आले आले, आपल्या आयुष्यात आनंदाचे मुमेंट परत आले. टॅलेंट. जयश्रीने एवढं मोठं मास्टर प्लॅन केला, कधी कळलंच नाही आपल्याला. जिला आपण पळपटी म्हणत होतो का नाही, तिथून मुकद्दर का सिकंदर निघाले की राव. आरतीने तर सगळं फाशी उलट फिरवले की. तिने एवढा पुढचा विचार केला असेल हे आमच्या कधी ध्यानात बी आलं नाही.
आम्ही तर 10 वर्ष असलं प्लॅनिंग करू शकत नाही. वा, चला आत्ताच्या आता आम्हाला त्या माऊलीचं दर्शन घ्यायचं. चला. अहो पण भैया आत्ता कुठं? आता कुठं म्हणजे ते काय नाही, आत्ताच्या आता मला त्या माऊलीचं दर्शन घ्यायचंय. नाही नाही, आम्ही तर लोटांगणच घालणार आहे. अहो पण भैया त्यांच्यात आत्ता काय चाललंय हे त्यांचं त्यांनाच कळत नसेल तर आपण कसं जाणार भेटायला? हा पॉइंट आहे. अरे मग त्यांना इथे बोलून घ्या. लाव फोन, लाव. नाही भैया, जस्ट वेट अँड वॉच. जरा वातावरण शांत होऊ द्या, मग बघू आपण. हा, नाईस थॉट. जरा निवळ दे. करेक्ट आहे, आम्हाला त्या माऊलीचं दर्शन घ्यायचंय. डोक्याला का गॉड, यू आर लिस्निंग. यू आर माय हार्ट. लव यू. थँक्यू. कुणाल, गिव चिकन तंदूर अर्जंट. सकाळी चक्कर मारतो मी. जीजी आराम करा. बाळा सांभाळून घे. येतो मी.